राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणानं राज्यात मोठी खळबळ उडालेली आहे. खरं तर गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे आत्महत्या की हत्या असे दोन मतप्रवाह यामध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर गौरी यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी थेटपणे ही हत्या असल्याचा आरोप केलेला आहे आणि याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, पंकजा मुंडे यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत अनंत गर्जे यांच्या पत्नींच्या मृत्यूने खरं तर 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. कुटुंबीय म्हणतं ही हत्या आहे. आणि सासरचं कुटुंबीय म्हणतंय की ही आत्महत्या आहे. खरं तर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर कुटुंबियांनी असा आरोप केलेला आहे, की ज्यावेळी पंचनामा झाला, पोलिसांनी पंचनामा केलेला होता, त्यावेळेस आम्हाला बोलवलेलं नाही आणि पंचनाम्याच्या वेळेस नेमकी प्रोसेस कशी असते? मृत्यू झाल्यानंतर पंचनामा करणं, डेड बॉडीचा पंचनामा करणं हा तपासाचा भाग आहे. ज्या वेळेला घटना घडती, घटना घडल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तींच्याकडून काय इन्फॉर्मेशन जाती. समजा एखाद्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला आणि कारण समजून येत नाही. अशा वेळेला संबंधित पोलीस स्टेशनला ईडी दाखल होतो. ईडी म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ, अकस्मात मृत्यू म्हणून नोंद होती आणि ईडीचा तपास सुरू होतो. आता ह्या केसमध्ये असं असणार आहे की संबंधित त्या मुलीने आत्महत्या केली असं नवऱ्याचं म्हणणं आहे, तर त्याच्या सासरकडच्या लोकांचं म्हणणं आहे. कारण ह्या मुलीचे पेरेंट्स, पालक हे कुठेतरी बाहेरच्या गावामध्ये राहिले आहेत. त्यांना तोपर्यंत इन्फॉर्मेशन नाही. पण खरी प्रोसिजर अशी आहे की घटना घडल्यानंतर समजा आता ती घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आली, ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन जातो की असं असं बॉडी आढळलेली. अशा वेळेला संबंधित मुलीच्या आईवडिलांना ताबडतोब फोन करायला पाहिजे. कारण ती जर नवविवाहिता असेल, 7 वर्षाच्या आतमध्ये जर तिचा असा अकस्मात मृत्यू झाला असेल, तर अशा केसमध्ये संबंधित पोलिसांना तिच्या आईवडिलांना इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. ती बॉडी उतरवायच्या अगोदर आणि त्या बॉडीचा पोस्टमार्टम भारतीय दंड संहिता म्हणजे CRPC 174 नुसार पोस्टमार्टम होतो. 174(3) नुसार जर 7 वर्षाच्या आतमध्ये नवविवाहितेचा अशा कुठल्या कारणामुळे मृत्यू झाला असेल, अकस्मात असेल, संशयास्पद असेल, वेगवेगळ्या कुठल्या कारणावरून झाला असेल, तर 174(3) नुसार पोस्टमार्टम करतात. संबंधित पोस्टमार्टम हा जर संशयास्पद वाटला तर संबंधित विशेष न्यायदंडाधिकारी, त्याला स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा रेग्युलर मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर पंचनामा केलाच पाहिजे, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आता ह्या केसमध्ये कसा पंचनामा झाला माहीत नाही. पंचनामा झाला, डेड बॉडी खाली उतरवली, रेग्युलर पोस्टमार्टम केला आणि म्हणून मुलीच्या आईवडिलांना असं वाटतंय की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. वाटणं साहजिक आहे. कारण शेवटी 9 महिन्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आता ते कुठल्या कारणावरून झालं, का झाला, दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. हा तपासाचा भाग आहे. ते होत राहील. पण ज्या वेळेला संशय व्यक्त केला जातो, त्यावेळेला पोलिसांना देखील त्या अनुषंगाने तपास करणं गरजेचं असतं. आता या केसचा आपण विचार केला, तर या केसमध्ये नवविवाहितेने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली अशीच केस आहे ना. तशी असेल तर ह्याच्यामध्ये पोस्टमार्टम झाला. पोस्टमार्टममध्ये तपास करताना समजा हँगिंगचा मृत्यू आहे की कुठंतरी फॅनला लटकून तिने गळफास घेतला. गळफास घेतला असेल तर ह्या कानापासून या कानापर्यंत अशी जखम होती. असं उरण तयार होतो आणि लटकलेली आहे. इथली शिरकट होती, गुदमरलं जातं. हे केल्यानंतर तिचा संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो ॲज पर पोस्टमार्टम किंवा मेडिकल एव्हिडन्स. बरोबर आहे. आणि जर खून असेल, समजा रागाच्या भरात भांडणं झालं, त्या नवऱ्याने घरातल्या व्यक्तीने संबंधित त्या मुलीच्या उशीने त्याचं दाबलं तोंड, तर त्याला स्मुदरिंग म्हणतात. स्मुदरिंग म्हणजे गुदमरून मृत्यू झाला, की गळा दाबला, उशी काहीतरी जाड असं दाबलं आणि त्याला अशी दाबून ठेवली, तडफडून तडफडून गेली. तर तो जर मृत्यू असेल, पोस्टमार्टममध्ये ते देखील सापडतं की गुदमरून ती गेली. एखादी नायलॉनची दोरी घेतली, ओढणी घेतली आणि तिचा गळा आवळला. अशा केसमध्ये ह्या गाळ्याभोवती पूर्ण उरण सापडतो. पूर्ण गाळ्याभोवती काळं-निळं झालेलं असतं. ते पोस्टमार्टममध्ये डॉक्टरना कळतं की हा गाळा आवळलेला आहे. हे उशी टाकून त्याला गुदमरून मारलेली आहे. आणि पॉयझन असेल तर ते काय डिटेक्ट होतंच. पण या केसमध्ये मग पोस्टमार्टममध्ये जखमा कशा सापडल्यात. जर एवढी जखम असेल तर तिने फाशी घेतलेली. पूर्ण गाळ्याभोवती जर असेल, आवळलेलं आहे. आता शेवटी त्या मुलीच्या वडिलांना वाटणं साहजिक आहे की जर आत्महत्याच होती ना, तर आमची वाट बघायची. बॉडी तुम्ही जरी उतरवली असली तर तिथं घरामध्ये ठेवायची होती. आजूबाजूला परिस्थिती कशी होती, आम्हाला बघू द्यायचं होतं. हे हे न केल्यामुळं आणि त्यात तो जर कुठल्या एखाद्या मंत्र्याचा पी असेल,
तर साहजिक आहे संशय बाळगणं आणि म्हणून पोलिसांवर आरोप केले जातात की ही आत्महत्या होती, आत्महत्या दाखवली पण हा खरा खुनाचा प्रकार आहे. अशी ही काही पहिली केस ना, अशा अनेक केसमध्ये घडतं. पण 174(3) नुसार संबंधित पोस्टमार्टम पंचनामा, पण 2 पंचांसमक्ष पंचनामा करतात. इन्क्वेस्ट पंचनामा त्याला म्हणतात. हा जर इंडिपेंडेंटली करायचा असेल तर घरच्या पेरेंट लोकांनी उपस्थितच राहावं असं नाही आहे. पण भविष्यात संशय निर्माण व्हायला नको म्हणून पोलिसांनी खरं तिच्या आईवडिलांना इन्फॉर्म करून त्यावेळेला तिथं बोलावणं गरजेचं होतं, असं एक वकील म्हणून मला वाटतं. खरं तर त्यांनी असा आरोप केलेला आहे कुटुंबियांनी, की ज्यावेळेस पंचनामा झाला त्यावेळेस आम्हाला का सांगितलं नाही, का बोलवलं नाही. आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस आमच्या मुलीची जी बॉडी होती ती थेटपणे आम्हाला रुग्णालयामध्ये स्ट्रेचरवरती दिसली. नाही बरोबर आहे ना. आता घटना घडल्यानंतर ताबडतोब फोन गेले असतील. ह्या मुलाकडच्या घरच्याकडनं पोलिसांना फोन गेले असतील, की बॉडी सापडली. अशा केसमध्ये त्याला एम-एल-सी म्हणतात. मेडिको लीगल केस. अशी जर केस आढळली, तर कुठल्याही दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घेत नाहीत. पहिलं पोलिसांना इन्फॉर्म करा. पोलिसांना इन्फॉर्म केलं, की पोलिसांचं कर्तव्य काय आहे, की त्या मुलीचे आई-वडील कोण आहेत? ते कुठं असतात? ताबडतोब त्यांना फोन लावून अशी घटना घडलेली आहे. आणि मुलाकडनं तर काय फोन जाणार नाही. म्हणून पोलिसांनी ताबडतोब फोन करणं गरजेचं होतं, की पारदर्शकता राहिली असती. असा प्रकार घडलाय, मर्डर आहे का आत्महत्या आहे आम्हालाही माहीत नाही. पण अशी-अशी केस आमच्याकडे आली. तुम्ही काय असेल तुमचं या. पण हे न करता परस्पर बॉडी उतरवणं, त्याचा पंचनामा करणं, तो पोस्टमार्टमला पाठवणं. आता शेवटी उच्च पदावर जर लोक असतील, पॉलिटिकल कॉन्टॅक्ट असतील, तर पोस्टमार्टम देखील कसे होतात, वकील म्हणून आम्ही नेहमी बघतो. आत्महत्या असली तर मर्डर दाखवायचा, मर्डर असेल तर खून. सर्रास होत नाही, पण असेही काही केसेस घडलेले आहेत. त्यामध्ये संबंधित पोस्टमार्टम करण्याचे सरकारी दवाखाने ससून सारख्या हॉस्पिटलमधले डॉक्टर देखील आरोपी झालेले आहेत. अशा देखील केसेस आहेत आणि म्हणून हा संशय बळावतो आणि म्हणून मुलीचे वडील म्हणले असतील, की ह्या मुलीचा आत्महत्या नाही, आमचा संशय आहे तो खून केला आहे. आता खून जर केला असेल तर त्याला मोटिव्ह लागतो. कुठल्या कारणाकरता? आत्महत्या केली असेल तर पोलिसांची तपासाची दिशा तशी चालते आणि आरोप खुनाचे असतील तसं परिस्थितीजन्य पुरावे आढळून खुनाचा गुन्हा दाखल होऊन तसा तपास व्हायला पाहिजे. म्हणजे नुसतेच आरोप करून चालत नाही, तर तपासामध्ये तसं निष्पन्न पण व्हायला लागते. आता ह्यांनी आरोप केलेत, पण त्या अँगलने जर तपास झाला, तर पोलिसांना तपासात काहीतरी सापडू शकतं, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर हे जे अनंत गर्जे होते, जे की पंकजा मुंडे यांचे पी-ए होते, त्यांचं आणि गौरी पालवे गर्जे यांचं फक्त 9 महिन्याच्या आधी लग्न झालेलं. म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी 2025 मध्ये लग्न झालेलं होतं. खरं तर 9 महिने झालेले होते. तर हा जो अनंत गर्जे होते त्याचे आधीच एका महिलेसोबत संबंध होते. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं आणि आणि त्यातनं कुठेतरी त्याचे कागदपत्र या महिलेच्या हातात लागले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये सातत्याने वादविवाद व्हायचे. खरं तर या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने कोणते गुन्हे जे आहेत ते आरोपीवरती दाखल होऊ शकतात? आता याच्यामध्ये 9 महिन्यातच झालंय म्हणजे 304 लाख डावरी डेथ त्याला म्हणतात, की 7 वर्षाच्या मध्ये मृत्यू झालाय. 306 लावल्या की नाही माहीत नाही, आत्महत्येस प्रवृत्त करणं. आता केस जर अशी बनवली असेल, की हिला आत्महत्येला प्रवृत्त केलं तर 306 लागला असेल. आणि आता पेरेंट्स मुलीकडचे घरचे लोक म्हणतात, की तो मर्डर आहे. मग 302 लागायला पाहिजे आय-पी-सीचा जुना आणि त्याप्रमाणे तपास व्हायला पाहिजे. पण याच्यामध्ये अशा आता केसेसच्या आमच्या अनुभवावरून सांगतो, की बऱ्याच वेळेला या केसचा अभ्यास केला किंवा तुमच्या सांगण्याप्रमाणे ह्याचं कुठेतरी अनैतिक संबंध होते. मग त्या संबंधामधून दोघांमध्ये खटके उडायला सुरू झाले असतील. ह्याने अनैतिक संबंध लपवून ठेवले असतील. 4 लोकांना कळलं तर बदनामी होईल. बरोबर आहे? हे बायकोला तर आवडणार नाही साहजिक आहे. त्याच्यावरनं वाद सुरू झाले असतील. मग ह्या वादामधून आवळली की काय? गळा आवळला की काय? बरोबर आहे? का उशी टाकून गुदमरून मारली की काय? घरच्यांना संशय येणं साहजिक आहे. बरोबर आहे? एक तर तसा असेल किंवा दुसरी गोष्ट, की बाबा 9 महिनेच लग्न झालेत, सगळं काही व्यवस्थित चाललंय. असं असताना ह्याने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवलेत. याचा त्रास करून घेऊन तिने स्वतःच काय आत्महत्या केली का? आता ती शिकलेली असेल, समजा ती डॉक्टर आहे काहीतरी. डॉक्टर जर होती, तर तिने घरी कुठं कळवलं होतं का? तिने मेल केलाय, WhatsApp केलाय, चिठ्ठ्या लिहून ठेवल्यात, वहीमध्ये कुठं ठेवलंय, की हे सगळं मला आता असह्य झालंय आणि त्या कारणाकरता मी आत्महत्या करते. शिकलेली महिला असेल तर ती लिहून ठेवतीच. कोणाला तरी कळवते. तसं नसेल, मग दोन्ही बाजूनी परत. मग शिकलेली होती तर चिठ्ठी का नाही लिहून ठेवली? म्हणजे बहुतेक मर्डर असेल. सर हा जो आरोपी होता अनंत गर्जे हा त्याच्या बायकोला अर्थात गौरीला असं म्हणायचा की तू जर हे इतरांना सांगितलंस तर मी स्वतःचं काहीतरी करून घेईल आणि तुला या प्रकरणामध्ये गुंतवेल अशा पद्धतीची ती धमकी देत होता. नाही, नाही. मग हे जर प्रकार घडत असतील ना, तर मी तेच सांगतोय की हा सगळा तपासाचा भाग आहे.
एकतर आता बायकोला कळलंय की माझे कुठेतरी अनैतिक संबंधित, हिला कळलंय म्हणजे आपले वाद होणार, ही 4 ठिकाणी सांगणार, सासऱ्यांना सांगणार, सासूला सांगणार, नातेवाईकांना सांगणार, त्यापेक्षा हिला संपून टाकू, पॉसिबिलिटी आहे. किंवा आता ह्या मुलीला कळलंय आणि त्या मुलीने टेन्शन घेतलंय की काय नालायक नवरा आहे माझा, 9 महिनेच लग्न झाले तरी कुणाची तरी नादी लागलाय, मग त्या टेन्शनमध्ये तिने लटकून घेतलं काय, सुसाईड केली काय, अशा दोन्ही पॉसिबिलिटीज असतात. शेवटी तपास कुठल्या दिशेने कसा न्यायचा हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे. पोलीस जे तपास करणार तेच रेकॉर्डवर येणार आहे. आणि म्हणून फिर्यादीच्या वडिलांचं, त्या व्हिक्टीमच्या वडिलांचं म्हणणं असेल, त्या माहिताच्या वडिलांचं, की ही आत्महत्या नसून खून आहे, जर तसा आरोप केला असेल तर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करणं भाग आहे. त्या दृष्टीने तपास करून पुरावे गोळा करणं भाग आहे. आणि तसं असेल तर तो सुसाईडचा गुन्हा खुनामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो, पण त्या दिशेने तपास झाला तर. तर या प्रकरणामध्ये अनंत गर्जे जे की पंकजा मुंडे यांचे पीए आहेत, त्यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यांनी त्या महिलेला गर्भपात सुद्धा करायला लावलेलं होतं आणि पती म्हणून या अनंत गर्जेचं नाव जे होतं कागदपत्रांमध्ये होतं, असं गौरीला सापडलेलं होतं, असे सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनीच माहिती दिली आहे. खरं तर या प्रकरणामध्ये ही जी महिला आहे सर, त्या महिलेवरती सुद्धा काही अ, लग्न झालेल्या पुरुषाच्या मागे लागणे किंवा अशा पद्धतीचं कृत्य करणं, त्यामुळे काही गुन्हा वगैरे दाखल होऊ शकतो. नाही नाही, शेवटी कसं असतं, आता ती कुठली दुसरी त्याची फ्रेंड असेल, मैत्रीण असेल, तिच्याशी काही संबंध असतील, त्यातनं ती प्रेग्नंट झाली, मग ॲबॉर्शन झालं, ह्या सगळ्या गोष्टीला जर तिची संमती असेल तर गुन्हा घडायचा काही संबंधच येत नाही. आजही त्या बाई, मुलगी कोणी असेल तिच्याकडे तपास केला की तुझा असाच संबंध होता, नाही असं काही नव्हतं, नाही पण तुमचं मग ते हॉस्पिटलला ॲबॉर्शन झालं, ट्रीटमेंट घेतली, नवरा म्हणून तुम्ही हिचंच नाव लावलं, त्यावेळेला मी लावलं नाही, पण तुम्ही अजून रजिस्टर लग्न केलं नाही, नॉट कंपल्शन, मी आता करणार आहे भविष्यात. त्यामुळे त्या अशा केसमध्ये जर तिची वैयक्तिक संमती असेल या सगळ्या गोष्टीला, तर तिच्यावर कुठली कारवाई होऊ शकत नाही. किंवा त्या कारणामुळे हिने आत्महत्या केली हे जर तपासात निष्पन्न झालं आणि तसं काही तिने लिहून ठेवलं असेल तर मग मात्र त्याच्यावर कारवाई होऊ शकते, पण त्याला सबळ पुरावे असतील तर. पण ह्याच कारणावरून केलं असं ते निष्पन्न व्हायला लागेल तपासात, तर मग संबंधित तिचा नवरा आणि तिची ती कोणी फ्रेंड असेल तिच्यावर कारवाई होऊ शकते, असं एक माझं मत आहे. सर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर अनंत गर्जे जे की पंकजा मुंडे यांचे पी आहेत, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर इतर जे 2 जण आहेत, की याची बहीण आणि भाऊ हे अद्यापही फरार आहेत. ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर किती काळामध्ये आरोपींना अटक करणं हे गरजेचं असतं? नाही, एकदा गुन्हा दाखल झाले की स्टेशन राहिली एंट्री होती, FIR दाखल झाली की तपासाला सुरुवात. आरोपींच्या घरी गेलो, कुलूप होतं, सापडले नाही, आजूबाजूला चौकशी केलं, म्हणजे स्टेशन डायरला फरारी म्हणून त्याची जाहीर एंट्री होती. मग आरोपी काय करतात, थोडंसं वातावरण निवळलं की हळूच अँटीसिपेटरीला जातात, इतर डिस्ट्रिक्ट कोर्टात झालं तर हायकोर्टला जातात, नाही झाला तर मग सरेंडर होतात. त्यामुळं किती दिवसात अटक करावी याला असं काही लिमिट नाही. समजा 1-2 वर्ष अटकच नाही झाली तोपर्यंत फरार असतात. आणि जेवढा ॲब्स्कॉन्डचा पिरियड वाढेल फरार फरार असण्याचा, तेवढा त्यांना बेल अडचणी होतात. वकिलांचे सल्ले घेऊन त्या पद्धतीने ते काम करत असतात. त्यामुळे पोलिसांवर असं काही बंधन नाही की तुम्ही ह्याच दिवसात अटक केली पाहिजे. पण अटक झाल्यानंतर 90 दिवसाच्या चार्जशीट पाठवायला लागतं. हा मात्र पोलिसांना कायदा आहे, तो लागू आहे. 90 दिवसात चार्जशीट नाही आलं तर त्याचा जामीन देखील होऊ शकतो. हे सगळे कायद्याचे तरतुदी आहेत. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर अमक्या दिवसातच अटक केली पाहिजे हे काय बाइंडिंग पोलिसांवर नाही. तपास आमचा चालू आहे, आरोपी मिळून येत नाही, अशा एंट्री करतात, अनेक दिवस ते फरार होऊ शकतात. हे रेग्युलर प्रोसिजर आहे. सर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या नंतर शिक्षेची तरतूद काय असते? किती मॅक्सिमम किती शिक्षा होऊ शकते? आत्महत्येस प्रवृत्त केला असेल तर 306 नुसार 10 वर्षे ते जन्म ठेपेपर्यंत शिक्षा आहे. सबळ पुरावा असेल तर मॅक्झिमम 10 वर्ष त्याला पनिशमेंट आहे. 304 असेल असंच आहे, 10 वर्षापर्यंत त्याला पनिशमेंट आहे, वाढली तर जन्म ठेपेपर्यंत जाऊ शकते. पण हे सगळं सबळ पुरावे असतील, तपास तसा झाला, न्यायालयासमोर सिद्ध झालं तर अशा शिक्षा होऊ शकतात, असा आमचा रेग्युलर अनुभव आहे. हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. पंकजा मुंडे यांचे पी अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणानं जर पाहिलं तर सध्या 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. खरं तर गौरीच्या सासरच्या कुटुंबियांकडून असं म्हणणं आहे की गौरीने आत्महत्या केली, तर माहेरच्या कुटुंबियांकडून असं म्हणणं आहे की गौरीची हत्या झालेली आहे. खरं या बाबतीमध्ये आपण ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं प्रतिक्रिया जी आहे ती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकर सर, राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.